माओवाद्यांचा सर्वोच्च कमांडर म्हणजे सरचिटणीस या पदावरती टिप्पिरी तिरुपती उर्फ देवजी याची नियुक्ती झाल्याचं आता समोर येत आहे. 3 महिने हे पद रिकामं होतं. 21 मे रोजी छत्तीसगडच्या इंद्रावती राष्ट्रीय उद्यानाच्या जवळपास जेव्हा बसवराजूचा एका चकमकीमध्ये मृत्यू झाला होता, त्यानंतर हे समोर आलेलं आहे. या संदर्भात अधिक माहिती आपण घेऊयात. आपल्यासोबत स्पेशल आय जी अँटी नक्सल सेलचे महाराष्ट्राचे प्रमुख IPS अधिकारी संदीप पाटील स्वतः आहेत. सर, आपण NDTV मराठीसोबत बोलताय. खूप खूप धन्यवाद. सर, काय सांगाल, ही माहिती जी पुढे आलेली आहे कशी आलेली आहे आणि ती व्हेरीफाईड आहे का? आपण जे सांगितलं की 3 महिन्यापूर्वी जे जनरल सेक्रेटरी बसवराजू हा एका एन्काउंटरमध्ये छत्तीसगडमध्ये मारला गेला होता. त्यांच्यानंतर त्यांना 3 महिने लागले त्यांचा नवा नेता निवडायला. यातच त्यांचं डिसिजन मेकिंग किती स्लो आहे किंवा इट सीम्स देर इज सम कन्फ्युजन. 2 कंटेंडर होते, भूपती आणि देवजी. देवजी. तर मला वाटतंय की देवजी वॉज अ चीफ ऑफ मिलिटरी कमिशन, जे त्यांचं सेंट्रल मिलिटरी कमिशन होतं, त्यामुळे तो नॅचरल स्ट्रॉंग कंटेंडर होता. पण भूपती वॉज इक्वली पॉवरफुल. पण मला वाटतं भूपतीचं तो ह्या वेगवेगळ्या हल्ल्यामध्ये सारखा इकडं तिकडं फिरतोय, माडमधून इंद्रावती, कधी तेलंगणा, असं त्याचं हे चालू आहे. आणि त्याच्या पत्नीने पण सरेंडर केलेलं आहे. त्यामुळे मला वाटते तो आश्वासक नेतृत्व वाटलं नसावं, म्हणून जास्त आक्रमक आणि आश्वासक नेतृत्व देवजीला त्यांनी निवडलेलं आहे. सर, कास्ट लाईन्सवरती विवाद उफाळण्याची शक्यता आहे का? कारण भूपती जो आहे तो सवर्ण कास्टमधून येतो आणि हा जो आहे दलितमधून येतो आणि आधी त्यांच्यामध्ये खूप फिशर्स असे आहेत. मग आपल्याला काय वाटतं? मला असं काय फार वाटत नाही. तिथं बेसिकली तेलुगू आणि नॉन नॉन तेलुगू हा वाद मोठा आहे. जास्त आहे. त्यामुळे हा काय जो वाद आहे तो फार मला काय त्यात तथ्य दिसत नाही. आणि जी देवजीची नियुक्ती झाली त्याचं जे काही इंट्रोगेशन रिपोर्टमध्ये पण एका आलेलं आहे आणि काही डॉक्युमेंट्समधून पण समोर आलेलं आहे. सर, याच वेळेला दंडकारण्य स्पेशल झोनल कमिटीमध्ये सचिवपदी हिडमाची नियुक्ती झालेली आहे. ही दोन्ही जी नावं आहेत, देवजी आणि हिडमा, हे अत्यंत क्रूर अशी समजल्या जातात आणि त्यांच्या नावावरती कितीतरी मोठ्या ऑपरेशन्ससुद्धा दर्ज आहेत. काय सांगाल? निश्चित आपण सांगितलं गेल्या 8-10 वर्षात जे सुरक्षा दलांना जे काय छत्तीसगडमध्ये मोठं नुकसान झालं, त्यामध्ये या दोन्ही नेत्यांचा ऑपरेशनल प्लॅनिंग स्ट्रॅटेजीमध्ये हात आहे. पण आपण पाहिलं असेल अलीकडं छत्तीसगड पोलीस आणि सुरक्षा दलांनी, केंद्रीय सुरक्षा दलांनी ज्या पद्धतीने छत्तीसगडमध्ये मोहीम राबवलेली आहे, त्यामुळं आता शेवटच्या घटका माओवादी चळवळ छत्तीसगडमध्येही मोजते आहे. त्यामुळं मला वाटतंय की आक्रमक नेतृत्व देऊन एक मनोबल उंचावण्याचा त्यांचा प्रयत्न आहे. आणि हिडमा हा लोकल लीडर आहे. मोस्ट ऑफ द त्यांचं जे कॅडर आहे ते लोकल आदिवासी कॅडर आहेत. तर त्यामुळं त्यामध्येही त्यांना मोटिवेट करण्यासाठी, कारण आपण पाहिलं असेल दररोज 20-25 कॅडर सरेंडर होत आहेत, अटक होत आहेत. त्यामुळे अशा परिस्थितीमध्ये ज्यावेळेस चळवळ आता संपुष्टात येण्याच्या मार्गावर आहे, पण काय तर हा त्यांनी प्रयत्न केलेला आहे, पण मला वाटत नाही की फार यशस्वी होईल. तर नेमका तोच प्रश्न मला विचारायचा होता, की कितपत यशस्वी होतील? काय चमत्कार करून दाखवतील किंवा काय अपेक्षा नक्षली माओवाद्यांच्या यांच्याकडून असतील? कारण आता जसं तर आपण सांगितलं, की 3 महिने यांना हा निर्णय घ्यायला लागले आणि दररोज त्यांची पिछेहाट सुरूच आहे. मला वाटतं की ज्या पद्धतीने केंद्रीय सुरक्षा दल, छत्तीसगड पोलीस आणि बाकी सराउंडिंग राज्य हे जे इव्हन पावसाळ्यातही ऑपरेशन्स कंटिन्यूड आहेत, तर चांगला कॉन्फिडन्स आहे सुरक्षा दलांच्याकडे आणि माओवाद्यांचं मनोबल खचलेलं आहे. मी मगाशीच सांगितलं की दररोज 25 माओवादी एकतर सरेंडर होत आहेत किंवा अरेस्ट होत आहेत. त्यामुळं अशा वेळेस चळवळ वाचवण्यासाठी ते त्यांची प्रयत्नांची पराकाष्ठा करणार. पण मला वाटतंय की निश्चित जी स्ट्रॅटेजी आपण बनवलेली आहे ती यशस्वी होणार आणि येणाऱ्या काळामध्ये मावळ संपुष्टात येईल. सर, छत्तीसगडमध्ये जेव्हा हा माओवाद संपुष्टात येईल अशी चिन्ह आहेत, आपण ते सांगताय. आणि केंद्रीय गृहमंत्र्यांनी सुद्धा या प्रकरणी डेडलाईन दिलेली आहे मार्च 2026ची. आणि त्या संदर्भातच सगळी वाटचाल सुरू असताना एक नवीन डोकेदुखी होईल असं वाटते. कारण अबुजबाडमध्ये पिछेहाट होत असताना इंद्रावती राष्ट्रीय उद्यानावरती आता त्यांनी मोर्चा वळवलेला आहे. 3,500 वर्ग किलोमीटर क्षेत्रफळाचं जे हे स्थान आहे, तिथे बुबी ट्रॅप म्हणा, लँडमाईन म्हणा, हे सगळं करण्याची त्यांची रणनीती आहे काय किंवा असू शकते काय? तिथे ते पुन्हा आपलं बस्तान मांडू शकतात काय? आपण जसं म्हणाला केंद्रीय गृहमंत्री महोदयाने जे
आपल्याला टार्गेट दिलेलं आहे. तर ते टार्गेटवरती सर्व फोकस आहे. छत्तीसगड हे एपिसेंटर आहे आणि आजूबाजूचे सर्व जे राज्य आहेत हे सर्व मिळून अतिशय चांगलं इंटरस्टेट कोऑर्डिनेशन करतात, इंटरस्टेट ऑपरेशन्स करतायत. त्यामुळं अलीकडं गडचिरोली पोलिसांनीही अगदी पावसाळ्याच्या सीझनमध्ये 4 माओवादी आपल्या बॉर्डरवरच मारले. त्यामुळं मला वाटतं की टार्गेटनुसार माओवाद संपुष्टात येण्याच्या मार्गावर आहे. ते काय नवीन आव्हान उभा करतील असं वाटत नाही. कारण ज्या तुम्ही एरिया सांगितल्या इंद्रावती नॅशनल पार्क असेल किंवा अबुजमाड, इथं पूर्वीपासूनच त्यांचा प्रेझेन्स होता आणि अलीकडच्या काळात जी बरीचशी एन्काउंटर झाली आहेत मोठी-मोठी ती याच एरियात झालेली आहेत. त्यामुळं ह्या एरिया डॉमिनेट करण्यासाठी नवीन ए-ओ-पीज ओपन होत आहेत आणि नवीन फोर्स इंडक्ट जे जे थोडा सिक्युरिटी व्हॅक्यूमवाला एरिया तर ते फोर्स इंडक्ट होते. त्यामुळं ह्या कोऑर्डिनेटेड स्ट्रॅटेजीचा इफेक्ट म्हणून माओवाद संपुष्टात येईल असा मला विश्वास आहे. सर एक शेवटचा प्रश्न, या सगळ्या परिणामाचे जे आहेत ते गडचिरोलीमध्ये काय जाणवत आहेत? तिथे अर्थातच चकमकी कमी झालेल्या आहेत, पण आत्ता आपण उल्लेख केला 4 अलीकडेच मारले गेले. आपल्याला काय तिथे जाणवत आहे? ॲक्च्युली हा जो आपला जो शेवटची जी शेपूट आपली राहिलेली आहे ते गडचिरोली आणि अबुजमाडच्या बॉर्डरवर हे लोकं इकडं फिरतात. म्हणजे मूव्हिंग कॅडर आहे काही आणि ते अतिशय कमी कॅडर शिल्लक राहिलेले आहेत. त्यामुळे मला वाटतंय की गडचिरोली पोलीस कंटिन्युअसली अलर्ट आहे आणि जसं आत्ता चांगलं ऑपरेशन झालं तसं येणाऱ्या काळात आपण एक काही ऑपरेशन करून मला वाटतंय की येणाऱ्या जे टार्गेट आहे त्या काळात आपलाही माओवाद संपुष्टात येईल. सर खूप खूप धन्यवाद. तर अँटी नक्सल ऑपरेशन्सचे महाराष्ट्राचे प्रमुख संदीप पाटील IPS अधिकारी स्वतः सांगतात की ज्या पद्धतीनं मूव्हमेंट चाललेली आहे उरलेल्या माओवाद्यांची गडचिरोली म्हणजे महाराष्ट्र आणि छत्तीसगड बॉर्डरवरती, ती पाहता मार्च 2026ची जी डेडलाईन आहे ती नक्कीच पूर्ण करण्यात येईल आणि तोपर्यंत माओवाद संपुष्टात आलेला दिसेल. व्हिडिओ जर्नलिस्ट विनय शुक्लासोबत संजय तिवारी, NDTV मराठी, नागपूर.